नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक बघा आपल्याकडे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ अ कंपोजिट सॉलिड. आता हे बघा सॉलिड मध्ये बघायला गेलं तर आपल्याला फक्त व्हॉल्यूम फाइंड आउट करायचे असतात. कालपर्यंत जे काही आपण अगोदरचे एक्झाम्पल बघितले ते सर्व आपण एरिया फाइंड आउट करायचो. पण ज्या वेळेस आपल्याकडे सॉलिडची फिगर येते, सॉलिड मध्ये सर्व आपल्याला काय करायचंय, व्हॉल्यूम फाइंड आउट करायचंय. बघा या ठिकाणी आपल्याला एक गिवन डायग्राम आहे. हा एक सिलेंडर आहे आणि सिलेंडरच्या वरती आहे आपल्याकडे स्फियर आहे. याच्यामध्ये बघा सिलेंडरचा जो काय डायमीटर आहे तो आहे 300 आणि याची जी काय हाईट आहे ती आहे आपल्याकडे 400 सिलेंडरची. त्यानंतर स्फियर बघा, स्फियरचा जो काय डायमीटर आपल्याला दिसतोय तो आहे 200 mm. आता आपण काय करू, एरिया काढण्याऐवजी सॉलिड फिगर असल्यामुळे आपण इथे व्हॉल्यूम काढणार आहोत. तर लक्षात घ्या, तुम्हाला इथे सिलेंडर दिसतोय तर सिलेंडरचा व्हॉल्यूम काढायचा. मग त्यासाठी मला व्हॉल्यूमचे फॉर्म्युले लर्न असणं गरजेचे आहे. लक्षात ठेवा, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे पाय आर स्क्वेअर एच. बघा पाय आर ची व्हॅल्यू लक्षात ठेवा, सिलेंडरचा रेडियस 300 आहे तर त्याची रेडियस 150 स्क्वेअर इनटू हाईट. बघा सिलेंडरची तुम्हाला हाईट दिसते 400 इज इक्वल टू V2 मध्ये बघा V2. परत तुम्हाला स्फियर आहे, स्फियरचा व्हॉल्यूम तुम्हाला माहिती पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ स्फियर 4/3 पाय आर क्यूब. बघा 4/3 पाय आर क्यूब टाकायचे 4/3 पाय. रेडियस बघा, स्फियरचा जो डायमीटर 200 आहे त्याची रेडियस 100 क्यूब. लक्षात ठेवा, त्यांची व्हॉल्यूम फाइंड आउट करून घेऊ. पाय इंटू 150 स्क्वेअर इंटू 400. हा येतो आपल्याकडे 28.27 इंटू 10⁶ mm क्यूब. बघा अशा पद्धतीने पहिला व्हॉल्यूम आलाय. दुसरा बघा 4/3 इंटू पाय इंटू 100 क्यूब. इथे बघा 4.188 करू इंटू 10⁶ mm क्यूब. बघा आपल्याकडे V1 आहे, V2 आहे. याच्यामध्ये बघा सिमेट्रिकली y ऍक्सिसला x बार आपल्याकडे डायरेक्ट निघणार आहे. इथे बघायला गेला तर याचा डायमीटर तुमच्याकडे 200 आहे म्हणून बघा इथे 200 डिवाइड बाय 2 म्हणजे हा येणार आहे आपल्याकडे 100 mm. त्यानंतर बघा y1 फाइंड आउट करा. y1 मध्ये बघा इथे किती 400 हाईट 400 त्याचा सेंट्रॉइड डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 200 mm. त्यानंतर बघा y2 तुम्हाला काढायचा आहे. लक्षात ठेवा, खालचा बेस खालची हाईट 400 प्लस 200 डिवाइड बाय 2 बघा तो होणार आहे आपल्याकडे 500 mm. आता लक्षात घ्या, y बार चा फॉर्म्युला v1 y1 प्लस v2 y2 डिवाइड बाय v1 प्लस v2. चला फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू टाका. v1 28.27 इंटू 10⁶ इंटू y1 200 प्लस v2 4.1888 इंटू 10⁶ इंटू y2 500 डिवाइड बाय v1 प्लस v2. v1 टाका 28.27 इंटू 10⁶ प्लस 4.1888 इंटू 10⁶. बघा y बारचं कॅल्क्युलेशन करून घ्या. 28.27 इंटू 10⁶ इंटू 200 प्लस 4.1888 इंटू 10⁶ इंटू 500 डिवाइड बाय 28.27 इंटू 10⁶ प्लस 4.1888 इंटू 10⁶. बघा आपल्याकडे आन्सर निघतंय 238.71 mm. बघा अशा पद्धतीने आपण इथे सॉलिड फिगरचे सुद्धा एक्स बार आणि वाय बार इथे आपण फाइंड आउट केलेले आहे.
सेकंड एक्झाम्पल, सॉलिड कोन ऑफ बेस डायमीटर 40 सेंटीमीटर. बघा आपल्याकडे सॉलिड कोन आहे, त्याचा जो डायमीटर आपल्याला दिलाय सॉलिड कोनचा, बघा इथे डायमीटर आहे हा, याच्यामध्ये बघायला गेला त्याचा डायमीटर आपल्याकडे किती आहे 40 सेंटीमीटर. मग त्याची जर रेडियस तुम्ही बघितली तर ही किती येणार आपल्याकडे 20. पुढे बघा, हाईट आहे आपल्याकडे 100 सेंटीमीटर, वेल्डेड टू हेमिस्फियर. या कोनला आपण खाली हेमिस्फियर आपण वेल्ड केलाय ऍट द सेम डायमीटर, त्याचा डायमीटर तोच आहे. फाइंड द सीजी ऑफ द सॉलिड कंपोजिट. लक्षात घ्या इथे सुद्धा आता आपल्याला व्हॉल्यूम सॉलिड फिगर असल्यामुळे तुम्हाला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे. पहिला 1 नंबर, याला 2 नंबर फिगरला द्या. तर बघा इथे व्हॉल्यूम ऑफ कोन, व्हॉल्यूम ऑफ कोनचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. 1/3 पाय आर स्क्वेअर एच इज इक्वल टू, बघा 1/3 पाय, रेडियस बघा याची 20 चा स्क्वेअर इंटू हाईट 100 सेंटीमीटर. लक्षात ठेवा. दुसरा V2 मध्ये बघा तुम्हाला पण V2 हेमिस्फियर, व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियरचा फॉर्म्युला 2/3 पाय आर क्यूब, 2/3 पाय आर क्यूब, 2/3 पाय, रेडियस बघा 20 त्याचा क्यूब. घ्या त्याचं कॅल्क्युलेशन. बघा 1/3 इंटू पाय इंटू 20 स्क्वेअर इंटू 100, हा आहे 41.88 इंटू 10⁻³ युनिट सेंटीमीटर मध्ये असल्यामुळे सेंटीमीटर क्यूब. दुसरा व्हॉल्यूम बघा 2/3 इंटू पाय इंटू 20 क्यूब. याचा येतोय 16.75 इंटू 10⁻³ सेंटीमीटर क्यूब. बघा अशा पद्धतीने तुम्ही V1 आणि V2 आपण इथे फाइंड आउट केलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला Y1 काढायचं आहे. तर Y1 मध्ये बघा Y1 इथे लक्षात घ्या, खालचा हा 20 बेसची हाईट आहे आपल्याकडे 20 आणि व्हॉल्यूम जो आहे कोनी त्याचा जो सेंट्रॉइड फॉर्म्युला आपल्याकडे h/4. लक्षात ठेवा 20 प्लस याची जी काय हाईट आहे ती आहे 100/4, 20 प्लस 100/4 25. Y1 जो फाइंड आउट झाला तो आहे आपल्याकडे 45 सेंटीमीटर. लक्षात ठेवा. तुम्हाला परत Y2 काढायचा आहे. Y2 मध्ये लक्षात ठेवा याचा जो व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे तो आहे R-3R/8. ह्याची व्हॅल्यू पुट अप करा. रेडियस जी आहे हेमिस्फियरची 20 - 3 इंटू 20/8. लक्षात ठेवा Y2 बघा फाइंड आउट कसं होईल 20 - 3 इंटू 20/8, 3 इंटू 20/8. बघा याचा आन्सर येतोय 12.5. बघा अशा पद्धतीने तुम्ही Y1 आणि Y2 फाइंड आउट केलाय. त्यानंतर बघा Y बारचा फॉर्म्युला V1 Y1 प्लस V2 Y2 डिवाइड बाय V1 प्लस V2. V1 बघा V1 चा आन्सर आहे आपल्याकडे 41.88 इंटू 10⁻³ इंटू Y1 बघा 45 प्लस V2 मध्ये बघा 16.755 इंटू 10⁻³ इंटू Y2 12.5 डिवाइड बाय V1 प्लस V2. 41.88 इंटू 10⁻³ प्लस 16.755 इंटू 10⁻³. लक्षात घ्या याचे कॅल्क्युलेशन करा. 41.88 इंटू 10⁻³ इंटू 45 प्लस 16.755 इंटू 10⁻³ इंटू 12.5 डिवाइड बाय 41.88 इंटू
10⁻³ प्लस 16.755 इंटू 10⁻3. बघा याचा आन्सर जे आपल्याकडे आहे वायबारचं 35.71 सेंटीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण याचा वायबार इथं फाइंड आउट केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, फाइंड द सिजो ऑफ वायबार. तुम्हाला फक्त वायबार काढायचं आहे. बघा तुमच्याकडे एक सॉलिड फिगर आहे. आता या सॉलिड फिगर मधून तुम्हाला यांचं काय काढायचं आहे, व्हॉल्यूम तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. लक्षात घ्या इथे वरचा हा एक सिलेंडर आहे, हा एक सिलेंडर आहे. बघा याचं मी तुम्हाला आपले नॉर्मली डायग्राम काढून दाखवतो. काय करा आपण यांचं एकदा फ्रंट व्ह्यू घेऊ. हा एक सिलेंडर आणि एक व्हर्टिकल हा एक सिलेंडर आहे. लक्षात घ्या म्हणजे अशा पद्धतीने आपली डायग्राम तुम्हाला समजेल अशा पद्धतीचा डायग्राम. हा एक मध्ये आपण त्याला थोडा सेंट्रॉइड करू. लक्षात घ्या हा 5 सेंटीमीटरचा आहे बरोबर. म्हणजे काय झाला हा 2.5 सेंटीमीटर, हा 2.5 सेंटीमीटर. मग हा तुमच्याकडे 2 सेंटीमीटरचाच होता. आणि लक्षात इथला हा 2 सेंटीमीटर. इथली जी हाईट तुम्हाला याची दिली खालच्या सिलेंडरची ती 6 सेंटीमीटर आहे. आणि जी ओव्हरऑल मी तुम्हाला दाखवली ती आहे 8 सेंटीमीटरची. तर लक्षात घ्या तर अशा पद्धतीने आपल्याला फिगर बनली. आपण नंबरिंग करू. लक्षात वरचा जो काय सिलेंडर आहे त्याला 1 नंबर म्हणा, खालचा जो काय सिलेंडर आहे त्याला 2 नंबर म्हणा. मग आता आपण बघायला गेलं व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे πr²h. बघा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला πr²h. लक्षात घ्या पाय इनटू पहिल्या फिगरची जी काही रेडियस बघा दाखवली बघा आपण तुमच्याकडे डायमीटर जो होता 5 होता त्याची जी काही रेडियस आहे ती 2.5 म्हणून 2.5 स्क्वेअर इनटू हाईट बघा त्याची हाईट दाखवली तुम्हाला 2. त्यानंतर V2 दुसरा बघा हा एक व्हर्टिकल सिलेंडर आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला तोच πr²h. लक्षात घ्या पाय इनटू आता याच्यामध्ये याची रेडियस तुम्ही बघितली बघा याची रेडियस हा डायमीटर तुम्हाला 2 सेंटीमीटर दिलेला होता. याची जी रेडियस जी आहे ती 1 स्क्वेअर इनटू त्याची हाईट बघा 6. चला याचं कॅल्क्युलेशन करून घ्या आणि V1 आणि V2 फाइंड आउट करा. लक्षात घ्या 5 इंटू 2.5 स्क्वेअर इंटू 2 हा येतो 39.27 युनिट त्याचा आहे सेंटीमीटर क्यूब. लक्षात ठेवा इथे बघा 5 इंटू 1 स्क्वेअर इंटू 6 हा येतोय 18.85 सेंटीमीटर क्यूब. मग अशा पद्धतीने आपण 2 व्हॉल्यूम इथे फाइंड आउट केले. त्यानंतर बघा y1 ची फिगर मध्ये बघा इकडची हाईट 6 प्लस याची हाईट बघा 2 याचा सेंट्रॉइड 2/2 म्हणजे हा झाला आपल्याकडे 7 सेंटीमीटर. y2 मध्ये बघा y2 च्या फिगर मध्ये 6 डिवाइड बाय 2 हा आपल्याकडे आहे 3 सेंटीमीटर. चला मग y बार तुम्हाला फाइंड आउट करता येईल v1 y1 प्लस v2 y2 डिवाइड बाय v1 प्लस v2. लक्षात घ्या v1 39.27 इंटू y1 7 प्लस v2 18.85 इंटू y2 3 डिवाइड बाय v1 प्लस v2 39.27 प्लस 18.85. चला याचे कॅल्क्युलेशन करा. 39.27 इंटू 7 प्लस 18.85 इंटू 3 डिवाइड बाय 39.27 प्लस 18.85. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे जो y बार निघाला आहे तो आहे 5.7 सेंटीमीटर. बघा अशा आपण 2 सिलेंडर इथे फाइंड आउट केले.